परतवाडा धारणी मार्गावरील घटांग ते भवई फाट्या दरम्यान घाट वळणाच्या अरुंद रस्त्यावर 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास बोलेरो आणि एस.टी. महामंडळाच्या बसची भीषण धडक झाली. या अपघातात बोलेरो वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर परतवाडा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सुमारे 10 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एस.टी. महामंडळाची बस क्रमांक MH20 GC 3781 अमरावती खंडवा ही अमरावतीवरून खंडवा दिशेने जात होती. दरम्यान घाटातील तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या बोलेरो वाहनाशी तिची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहनाचा पुढील भाग अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. गंभीर जखमी झालेल्या बोलेरो चालकाला तातडीने परतवाडा रुग्णालयात हलविण्यात आले. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागला असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना सोडण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार घाट वळणाचा अरुंद आणि धोकादायक रस्ता हा अपघातास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. दरम्यान परतवाडा धारणी मार्ग हा मेळघाटातील महत्त्वाचा संपर्क रस्ता असून घाट वळणामुळे येथे वारंवार लहान मोठे अपघात घडत आहेत. कधी जीवितहानी तर कधी मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व नाविन्यकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र शासन प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा या घाट रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.